तर मराठी बोर्ड एक्झामिनेशन प्रश्नपत्रिका मार्च 2023ची 80 मार्कांचं पूर्ण सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सगळं सोल्युशन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी, आणि ज्या प्रश्नपत्रिका मागच्या वर्षी 2 वर्षामध्ये विचारल्या जातात त्या खूप हेल्पफुल असतात तुम्हाला त्या सोडवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मार्क्स गेन करण्यासाठी. परंतु खूप लोक आहेत जी सबस्क्राईब करत नाही आहेत व्हिडिओला, फक्त व्हिडिओ पाहताय. तर आत्ताच्या आत्ता जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडतील. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारला जातो गद्य विभाग. गद्य विभागामध्ये पहिला प्रश्न असतो उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न टोटल 7 मार्कांना विचारला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न असतात. आकृती पूर्ण करा, त्यानंतर उत्तरे लिहा आणि स्वमत लिहा. तर हा जो पॅराग्राफ आहे हा तुम्हाला तुमच्या पुस्तकातला आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे. हा संपूर्ण पॅराग्राफ वाचून तुम्हाला याचं सोल्युशन सोडवायचं आहे किंवा सोल्युशन याचं लिहायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, पॅराग्राफ न वाचता सुद्धा तुम्ही पहिल्या प्रश्नाकडे जाऊ शकता, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, किंवा वाचू शकता. तर आता ह्याचं उत्तर काय आहे किंवा ह्याची उत्तरं कशी लिहायची आहेत पॅराग्राफनुसार ते आपण पाहणार आहोत. परंतु याचे सपोज फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. न्यू रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव, वेटर, आचारी, स्पीकर आणि मॅनेजर, स्वीपर आणि मॅनेजर. सो बेसिकली अशी उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 2चं उत्तर हे लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन नंबर 3चं उत्तर जे स्वमत तुम्हाला लिहायचं असतं ते स्वमत कसं लिहायचं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही पाहू शकता. तिसरा प्रश्न होता रोबो व यंत्रमानव यांच्या वागण्यातील ठळक फरक स्पष्ट करा. त्याचं उत्तर तुम्हाला 4 ते 5 लाईनमध्ये लिहायचं आहे अशा प्रकारे, आणि तुम्ही पूर्ण डिटेल व्हिडिओ रेफर करू शकता, म्हणजे तुम्हाला एक डिटेल आयडिया येणार आहे प्रश्न कसा लिहायचा आहे. त्यानंतर दुसरं जो आपल्याला पॅराग्राफ विचारलेला आहे तो सुद्धा पुस्तकातला विचारला आहे, तो सुद्धा तुम्हाला नीट वाचायचा आहे. 7 मार्कासाठी आहे. जेव्हा प्रश्न 7 मार्क, कुठलाही प्रश्न जो 2 मार्कासाठी आहे तर 4 मिनिटं वेळ द्या, 3 मार्कासाठी 6 मिनिटं वेळ द्या. जेवढे प्रश्न मार्क तेवढा डबल तुम्ही वेळ दिला, तुमचा पेपर आरामात टाईमवर कंप्लीट होणार. पॅराग्राफ वाचायचा आहे, कृती करा, एका शब्दात उत्तर लिहा आणि स्वमत. याचं सोल्युशन आता आपण पाहणार आहोत. याचं सोल्युशन काय आहे. कृती करा, नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रावरील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. तर अपंगत्व, खूप कठीण परीक्षण आणि धोकादायक आणि कठीण चढाई आणि मरण प्रयाण यातना, असंच तुम्हाला लिहायचं आहे. बोर्ड एक्झामिनेशनमध्ये सुद्धा यासाठी आहेत तुम्हाला 2 मार्क दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला जो दुसरा प्रश्न विचारला आहे त्याचं एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. तो प्रश्न काय विचारलेला आहे बघा. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला आणि अरुणाचे बैजेंद्रीपाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती, आणि स्वमत तुम्हाला विचारलेलं आहे. ते स्वमत सुद्धा तुम्हाला 3 ते 4 ओळींमध्ये लिहायचं आहे. 3 मार्काला विचारलं तर 6 ओळींपर्यंत तुम्ही लिहू शकता, आणि स्वमतासाठी डिस्क्रिप्शनमधला व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि उतारे विचारले जातात. तर अपठित गद्य काय असतं, जे तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरून जो पॅराग्राफ विचारलेला असतो त्याला अपठित गद्य म्हणले जाते. हा विचारला जातो तुम्हाला. पहिला प्रश्न आहे 4 मार्कांसाठी, उताराच्या आधारे सूचनेवरून कृती करा. उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत आणि चौकटी पूर्ण करा. त्याचं सोल्युशन काय आहेत आपण ते पाहूया. कर्मवीरांची आशयसाने, संस्थानिकांचे वाडे आणि वारकऱ्यांच्या धर्मशाळा आणि कर्मवीरांची मते, गरिबांची दौलत, अंग मेहनत आणि कर्मवीरांना शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र. हे तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचं होतं. अगदी सिंपल. 4 मार्क 101% तुम्हाला मिळणार आहेत. 8 मिनिट ते 7 मिनिट तुम्ही या प्रश्नासाठी वेळ देऊ शकता. प्रश्न वेळेत पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कवितेचा प्रश्न विचारला जातो. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. विधाने योग्य ते अयोग्य लिहा 2 मार्क. त्याच्यानंतर खाली जोड्या लावा 2 मार्क. काव्यपंक्तींचा सरळ शब्दात अर्थ लिहा 2 मार्क आणि काव्य सौंदर्याला 2 मार्क. टोटल तुम्हाला 2 आणि 2 8 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो, आणि 8 मार्कांसाठी तुम्हाला 16 मिनिटं ते 15 मिनिटं वेळ तुम्ही या प्रश्नाला देऊ शकता. ह्याचं सोल्युशन काय आहे तुम्हाला मी सांगणार आहे, आणि काव्य सौंदर्याचा जो प्रश्न आहे त्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये मी अपलोड केलेला आहे. कसा सोडवायचा, काय सोडवायचा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सोल्युशन पहा. योग्य आणि अयोग्य जे होतं ते मी तशाच्या प्रकारे लिहिलेलं आहे. तुम्हाला प्रश्न लिहायची गरज नाही, विधान योग्य अयोग्य लिहायचं आहे. त्यानंतर जोड्या लावण्याचा प्रश्न होता तो सुद्धा मी सोडवला
बनवलेला आहे. त्यानंतर काव्यपंक्तींचा सरळ शब्दात अर्थ लिहा 2 मार्कांसाठी, म्हणजे 4 ते 5 ओळीमध्ये अर्थ लिहायचा आहे, तो सुद्धा मी लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर जे काव्य सौंदर्य आहे हे कसं लिहायचं, काय लिहायचं ह्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. त्या व्हिडिओमधून तुम्हाला डिटेल आयडिया येईल की काव्य सौंदर्याचा प्रश्न कसा सोडवायचा, कशा प्रकारे उदाहरण तुम्हाला विचारला तर 2 पैकी 2 मार्क या ह्याच्यामध्ये कसे पाडायचे. त्यानंतरचा जो विभाग असतो, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. तर तुम्हाला अशा प्रकारे मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला होता. आणि कवितेतील कवितेचे नाव, कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय आणि प्रस्तुत कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे. तुम्ही हे बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता. एक तर भारतवाक्य किंवा वस्तू या कवितेचं तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याच प्रकारे तुम्ही एक पॅराग्राफमध्येही लिहू शकता. 5 मार्काचा क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही 10 ते 9 मिनिटं या क्वेश्चनला देऊ शकता, म्हणजे तुमचा क्वेश्चन वेळेत पूर्ण होणार आहे. आणि बॉक्स पण करू शकता किंवा हा प्रश्न असाचा असा सुद्धा सोडवू शकता, नो प्रॉब्लेम. खालील पंक्तींचे रसग्रहण करा. आता रसग्रहणाचा सुद्धा प्रश्न 4 मार्काला तुम्हाला विचारला जातो, खूप जणांना अवघड जातो. त्याचा सुद्धा एक डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये रेफर करू शकता. या पंक्तींचं रसग्रहण कसं करायचं सोल्युशन दिलेलं आहे. आणि 4 मार्कांसाठी प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 8 मिनिट ते 7 मिनिट वेळ तुम्हाला या प्रश्नासाठी द्यायचा आहे, म्हणजे प्रश्न तुमचा वेळेत पूर्ण होणार आहे. व्हिडिओ डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, प्लीज तो व्हिडिओ तुम्ही रेफर करा. त्यानंतर स्थूलवाचन विचारलं जातं. विभाग 3 मध्ये स्थूलवाचन 6 मार्कांसाठी विचारलं जातं. आणि स्थूलवाचनाचा प्रश्न हा तुमच्या पाठ्यपुस्तकातला असतो, त्यामुळे पाठ्यपुस्तकामध्ये जे जे स्थूलवाचन दिलेले आहेत व्यवस्थित वाचा, पाठ करा. त्या प्रश्नामध्ये 6 पैकी 6 मार्क मिळायला काहीच हरकत नाही, कारण पाठ्यपुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, म्हणजे एक प्रश्न 3 मार्कांसाठी आहे, टोटल 6 मार्क आहेत, म्हणजे 10 ते 12 मिनिटं वेळ तुम्हाला द्यायचा आहे. आणि ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्ही कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहू शकतात. सगळी उत्तर लिहित बसू नका, वेळ वाया घालवू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो तर तुम्हाला याचं उत्तर जवळपास 8 ते 10 लाईनमध्ये किंवा व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे. जवळपास 100 शब्दांचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर येतो व्याकरणाचा प्रश्न. व्याकरणाचा प्रश्न जो आहे तो अगदी सोपा असतो आणि सोल्युशन सहित तुम्हाला आज मी सांगितलेला आहे. व्याकरण घटकांवर कृती करा. समास योग्य जोड्या लावा 2 मार्कासाठी. सामासिक शब्द आणि समासाचे नाव याच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. समास कसा सोडवायचा आणि डिटेल समासाचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. भाजीपाला आहे समहार द्वंद्व समास. आणि कमलनयन हा आहे आपला कर्मधारय समास. तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह केलं 2 पैकी 2 मार्क तुम्हाला मिळणार आहे. सामासिक शब्द आणि समासाचे नाव याच्या जोड्या तुम्हाला थोडक्यात लावायच्या आहेत. सोपा असतो हा प्रश्न, अजिबात अवघड नसतो. अशाच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 2 मिनिटातच हा प्रश्न होणार आहे 2 मार्कासाठी. शब्दसिद्धी खालील तक्ता पूर्ण करा. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द कोणते शब्द आहेत, म्हणजे प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त आहे ते लिहायचं आहे 2 मार्कासाठी. प्रत्यय घटित शब्द आहे दुकानदार, उपसर्ग घटित शब्द आहे भर दिवसा आणि अभ्यस्त शब्द आहे लाल लाल आणि खटपट. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं तर वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 वाक्प्रचार पकडायचे ज्याचा तुम्हाला अर्थ माहीत आहे आणि नीट वाक्य तयार करता आहे. अर्थ लिहायचा आणि वाक्य लिहायचं. 4 मार्काचा प्रश्न आहे. 7 ते 8 मिनिटं वेळ तुम्ही याला देऊ शकता. कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. शिक्षकांचे बोलणे राम कान देऊन ऐकत होता. कसब दाखवणे, कौशल्य दाखवणे. जादूगर लोकांना आपले कसब दाखवत होता. तिसरा आहे आनंद गगनात न मावणे, म्हणजे खूप आनंद होणे. रमाला समोर पाहताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. चौथा आहे तगादा लावणे, एखाद्या गोष्टींसाठी मागे लागणे. सायलीने बाहुलीसाठी आईकडे तगादा लावला होता. यातले 2च प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. 4 मार्कांसाठी विचारला जातो आणि 4 मार्कांसाठी तुम्हाला त्याचा अर्थ आणि वाक्य दोन्हीही लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे भाषिक घटकांवर कृती करा. शब्दसंपत्ती याचे सुद्धा भरपूर उदाहरणांसहित व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला याचा ॲक्च्युली लिहायचा नाही, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि 1 म्हणजे त्याचा रोमन अंक लिहून डायरेक्ट तुम्ही सोडवू शकता. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1 मार्कासाठी डोळा, नेत्र आणि वृक्ष, तरु आणि झाड. विरुद्धार्थी शब्द लिहा. वास्तव्य, कल्पित.
सोय गैरसोय 1 मार्क मिळाला. खालील प्रश्नांचे वचन ओळखा. वह्या अनेकवचन, मुलगा एकवचन. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिला आहे विचारसरणी, तो आहे त्याच्यातून 2 शब्द बनवायचे आहेत, एक तर चार आणि विचार. अशा प्रकारे तुम्हाला हा शब्द संपत्तीचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि हा इतका सोपा असतो की त्याला 1-1, 2-2 मिनिटं, 1 मिनिट तो खूप झाला हा प्रश्न सॉल्व्ह करायला. तुम्हाला याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. त्यानंतर आपल्याला विचारलं तो लेखन नियमांनुसार लेखन करा. खालील वाक्यातील लेखन नियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करायचे आहेत. कोणतीही 2 वाक्य तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता गिर्यारोहणाचा गी आहे तो पहिली वेलांटी हवी आहे त्याला, त्यामुळे आपण तसा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. अलीकडे एक खूप सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, सिनेमाला सुद्धा पहिली वेलांटी हवी आहे. त्यानंतर तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तिथेच टाकलं, तिचं चुकलेलं आहे, तिला पहिली वेलांटी हवी आहे. सरपण नीट नसलं की गाड्यांची फजिती होते, फजितीची जी आहे जी पहिली वेलांटी हवी आहे. 2च वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. विरामचिन्हे घालून वाक्य लिहायचं आहे. मी सगळं एवढं सांगितलं कारण मी तुम्हाला जवळून पाहिलंय. मी एवढं सगळं सांगितलं कॉमा कारण मी तुम्हाला जवळून पाहिले. कॉमा ॲड करायचा होता. आणि पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्दाला मराठी शब्द लिहायचा आहे. वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आणि एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. अशा प्रकारे हे 2 मार्क, 1 मार्क आणि 1 मार्क टोटल 4 मार्कांसाठी विचारलेला असतो आणि हे तुम्हाला येणारच आहे. विभाग 5 उपयोजित लेखन, ह्याच्यावरती सगळ्या एवढे उपयोजित लेखन तुम्हाला मराठीच्या पुस्तकामध्ये विचारले जातात. त्याचे सगळ्याचे डिटेल व्हिडिओ कसे लिहायचे उदाहरणासहित मी अपलोड केलेले आहे. तुम्हाला डिटेल हवा असेल तर तुम्ही रेफर करू शकता. आत्ता मी तुम्हाला वरवर सोल्युशन सांगणार आहे जेणेकरून बोर्ड एक्झामिनेशनची आयडिया यावी. खालीलपैकी एक कृती सोडवा. 6 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो पत्रलेखनाचा. आणि पत्रलेखनामध्ये आजकाल तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली असते, म्हणजे थोडक्यात पत्र कुठं लिहायचंय, काय लिहायचंय, कोणाला लिहायचंय सगळं सांगितलेलं असतं. आणि त्यावरून तुम्हाला एक औपचारिक आणि एक अनौपचारिक पत्र लिहायचंय. औपचारिक पत्र काय लिहायचंय आपल्याला ते पाहूयात. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयाच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहायचंय. औपचारिक पत्र त्याचं हे उदाहरण आहे. अशा पद्धतीने तुम्हाला औपचारिक पत्र लिहायचं आहे. त्यानंतर अनौपचारिक पत्र काय लिहायचं आहे ते आपण पाहूया. संबंधित निवेदकांची माहिती देणारे पत्र मित्र आणि मैत्रिणीला लिहा. मित्र आणि मैत्रिणीला पत्र कसं लिहायचं याचं उदाहरण अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्ही रेफर करू शकता. 6 मार्काला पत्रलेखनाचा प्रश्न आहे. 12 ते 10 मिनिटांचा टाईम तुम्हाला या प्रश्नासाठी अलोकेटेड असतो. त्यानंतर विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. आता सारांश लेखन कसं करायचं तर ह्या उतार्याचा तुम्हाला 1/3 सारांश म्हणजे 5 ते 6 ओळीमध्ये लिहायचा आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला असतो. सारांश लेखन अगदी सोपं आहे. फक्त उतारा वाचून त्यातून तुम्हाला काय कळलंय हे लिहायचं असतं तुम्हाला. आणि अशा प्रकारे इथे मी सोल्युशन दिलेलं आहे जे तुम्ही बोर्ड एक्झामिनेशनमध्ये रेफर करू शकता. सारांश लेखनाचं किंवा अजूनही मी सारांश लेखन तुम्हाला सांगितलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपलं असतं खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. वयोमर्यादा शब्द मर्यादा आहे 60 ते 90 शब्द. 10 मार्कांसाठी प्रश्न विचारला तो जाहिरात लेखन आणि बातमी लेखन. सगळ्यात सोपं जाहिरात लेखन. 9 ते 10 उदाहरणं मी तुम्हाला याची सोडवून दाखवलेली आहे. जाहिरात लेखन करायला सोपं असतं आणि जाहिरात लेखन लिहायलाही सोपं असतं. बातमी लेखन सुद्धा सोपं असतं. बातमी लेखनाचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. बातमी लेखन आणि जाहिरात लेखनासाठी हे सोल्युशन तुम्ही रेफर करू शकता. 10 मिनिटाचा प्रश्न, 10 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही जवळपास 15 ते 20 मिनिट या प्रश्नासाठी देऊ शकता. कथा लेखन आहे. खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही, म्हणजे जी कथा तुम्हाला दिलेली आहे ती लिहायची नाही आहे. त्याच्या पुढची जी कथा आहे ती तुम्हाला तिथून स्टार्ट करायची आहे. कथा लेखन कसं करायचं ह्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. आणि कथा लेखनासाठी तुम्हाला जेवढा वेळ दिलेला असतो 4 ते 5 मार्कांचा प्रश्न असतो त्याच्या दुप्पट वेळ तुम्हाला यासाठी वापरायचा आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे लेखन कौशल्य. 8 मार्कासाठी म्हणजे निबंध लेखन. आणि निबंध लेखनामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध. हे तिन्ही निबंध कसे सोडवायचे यांतला सगळ्यात सोपा निबंध आहे आत्मकथन. तो तुम्ही सोडवावा कारण आत्मकथन लिहिण्यासाठी खूप सोपं असतं आणि ते तुमच्या शब्दात तुम्हाला मांडायचं असतं. तिन्हीची उदाहरणं मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते सुद्धा पाहू शकता किंवा पुढे दिलेले सोल्युशन तुम्ही रेफर करू शकता. 8 मार्कांचा प्रश्न आहे. जवळपास 15 ते 16 मिनिटं तुम्ही या प्रश्नाला देऊ शकता.
तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मराठीच्या बोर्ड एक्झामिनेशनचा मागच्या वर्षीचा पेपर विचारण्यात आलेला होता. यावर्षीसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला पेपर विचारण्यात आलेला आहे आणि येणार आहे. तुम्ही हा रेफर करू शकता. खूप व्यवस्थित प्रॅक्टिस करा, टाईम लावून पेपर सॉल्व करा आणि सगळे व्हिडिओ खालच्या डिस्क्रिप्शनमधले रेफर करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.